आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। संत असावा तर असा। मी शशिप्रभा, प्रधान आचार्य, प्रिन्सिपल, राजकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय, दिगाना, जिल्हा जिंद, हरियाणा येथे कार्यरत आहे। मी माझ्या घरातील वादविवाद, मानसिक तणाव यामुळे सुमारे 35 वर्षांपासून त्रस्त होते। पती मारतही असे, सर्व वेतन हिसकावून घेत असे आणि जेवढा त्रास देता येईल तेवढा तो देत असे। 32 एकर जमिनीचे मालक असूनही आम्हाला नेहमी कुत्र्यासारखी भाकरी टाकत असे। मी त्याच्या आणि माझ्या सर्व नातलगांकडे मदत मागितली। मी समाजातील पंचायतीचे सदस्य असलेल्या माणसांकडेही मदत मागितली, पण मला कोणीही साथ दिली नाही। विस्कटलेली घडी संत सावरत असतात असा विचार करून मी आनंदपूरवाले, बिना, मध्य प्रदेश यांना गुरु केले। परंतु घरामध्ये तोच क्लेश। मुलींना परमात्मा यांच्या दयेने स्वतःच्या हिमतीवर शिक्षण दिले। आता त्यांचा विवाहाचा योग जुळून येत नव्हता। त्यांच्या वडिलांनी विवाहस्थळे पाहण्याचे बंद केले। याच गोंधळाने मी बालाजीला गेले। बगड, राजस्थान, धौलीधार, हिमाचल प्रदेश येथेही गेले। पीर फकीर, गुरुद्वारे यांचा आधार घेतला। घरामध्ये जेव्हा एकटी असे तेव्हा रडत असायचे की या धर्तीवर परमात्मा नाहीच आहे। अन्याय आणि जुलूम सहन करता करता माझी स्थिती वेड्यासारखी झाली होती। नंतर एक दिवस हा दुःखी आत्मा त्या परमात्म्यांच्या दरबारापर्यंत पोहोचला, जे दुःख निवारण करतात। आमच्या शेजारी सद्गुरूंचा पाठ झाला। माझी शेजारीण मला प्रसादाचे निमंत्रण देण्यासाठी माझ्या घरी आली। तिथे गेल्यानंतर बरेच बोलणे झाले। पाठपूजाविषयी सांगितले की हा पाठ परमात्मा यांची सत्यवाणी आहे, याच्यामुळे दुःख नष्ट होतात। परंतु हा पाठ केवळ संत रामपालजी यांच्या आज्ञेनुसार केल्यानेच लाभ होतो। अन्य कोणाकडून पाठ केल्याने कोणताच लाभ होत नाही। जसे राजा परीक्षितला कथा ऐकवण्याच्या समयी कोणत्याही ऋषीने पाठ कथा करण्याची हिम्मत केली नाही, कारण त्यांच्याजवळ तेवढे अधिकार नव्हते। तसेच 7व्या दिवशी परिणाम मिळणार होता। यासाठीच स्वर्गातून ऋषी सुखदेवजी आले। त्यांनी राजा परीक्षितला नामोपदेश देऊन शिष्य बनवून 7 दिवस कथा पाठ ऐकवली। तेव्हा राजा परीक्षितला थोडासा लाभ मिळाला। वर्तमान समयी कोणीही वास्तविक ज्ञान व सत्य साधनेशी परिचित नाही, म्हणून कोणीही पाठ करतो, ज्यामुळे साधकाला कोणताच लाभ होत नाही। ती बहीण जिच्यासोबत माझी चर्चा झाली, संत रामपालजी महाराज यांचे विचार ऐकत असे। तिने अशिक्षित असूनही शास्त्राचे गूढ रहस्य संत रामपालजी महाराज यांच्याकडून ऐकले होते, ते ऐकवले। मी प्रधान आचार्य म्हणजे प्रिन्सिपल असूनही अचंबित झाले होते। मला असे वाटले की परमात्मा माझा हात पकडणार आहेत। त्या बहिणीने सांगितले की आमचे गुरुजी दुःखाचे निवारण करतात। मी तिला विचारले, तुम्ही मला आपल्या गुरुजींचे दर्शन घडवू शकता का? परमात्मा यांच्या दयेने दुसऱ्याच दिवशी मी सद्गुरू रामपालजी महाराज यांना साधारण खुर्चीवर बसलेले पाहिले। मला माहित नव्हते की संत काय असतात आणि त्यांचा महिमा काय असतो। जे जितके महान असतात ते तितकेच साधारण दिसतात। आमचे स्थान तर धरतीच्याही खाली आहे। आपण परमात्मा यांचा महिमा काय समजणार? माझ्या गुरुजींनी माझी व्यथा ऐकली आणि म्हणाले, तुम्ही नामोपदेश घ्या, सर्व काही ठीक होईल। दुसऱ्या दिवशी मला नामोपदेश दिला। 1 महिन्याच्या आतच मुलीसाठी चांगले स्थळ आले आणि नंतर विवाहही झाला। मला असे वाटले, काही न घडणारे घडत आहे। तोच पती जो नातही जुळवू इच्छित नव्हता, आज लग्न करत आहे। मग काही दिवसांनंतर माझ्या मोठ्या मुलीच्या पोटामध्ये गाठ म्हणजे सिस्ट झाली। अजून तिला मूल बाळ नव्हते, त्यामुळे चिंता वाटू लागली। मी माझ्या मुलाला म्हणाले की तू पाहिलं का, जेव्हा आपण चित्रपट पाहत असतो तेव्हा इकडे परमात्मा यांची प्रार्थना केली जाते आणि तिकडे एखाद्या व्यक्तीचे ऑपरेशन सुरू असेल तर तो बरा होतो। तो माझ्या गोष्टीशी सहमत झाला आणि मी ताजपूर, दिल्ली सद्गुरूंच्या सत्संगामध्ये सेवेसाठी गेले। तेथून मी हॉस्पिटलमध्ये मुलीजवळ गेले। ऑपरेशन व्यवस्थित झाले। कॅन्सरची शंका होती, तिचं निरसन झालं। नंतर मुलगी गर्भवती झाली। त्यातच जावयाच्या सोबत एक ट्रॅक्टर व मोटारसायकल दुर्घटनेची बातमी कळाली। मला तर माझ्या पूज्य गुरुदेवजी यांच्याशिवाय दुसरे काहीच सुचत नव्हते। परमात्मा यांचा जेवढा महिमा गावा तेवढा कमीच आहे। लोकांना या मुखातून जेवढा आपल्या गुरुजींचा महिमा मी सांगू तेवढा कमीच आहे।
1.5 महिन्याच्या आत जावई बरे होऊन घरी आले. माझी प्रार्थना परमात्मा ऐकतात हे जगाला काय समजणार? ज्या दिवशी मी हा उपदेश घेतला तेव्हाच मी खोट्या संतांच्या प्रतिमा अंगणात टाकून भस्म केल्या. त्या दिवसापासून माझी ही जीवनाची गाडी रुळावर आली. 23 सप्टेंबर 2003 रोजी मी माझ्या उघड्या डोळ्यांनी सुमारे 4-5 वाजता एक भयानक आकृती पाहिली. एवढ्या भयंकर आकृतीचा व्यक्ती होता की जर मी नामोपदेश घेतलेला नसता तर माझे हृदय फाटले असते. परंतु त्यावेळी तर मला कोणतीही भीती वाटली नाही, पण जाणीव झाली होती की हा यमदूत आहे. दुसऱ्या दिवशी मी हे आपल्या गुरुजींना सांगितले. त्यांनी हे स्पष्ट केले की त्या दिवशीच माझे श्वास पूर्ण झालेले होते. आता मी आपल्या परमात्मा स्वरूप गुरुजींच्या दयेनेच जीवन जगत आहे. त्यांच्याच कृपेने धाकट्या मुलीचे लग्न एका इंजिनियर मुलाशी गेल्या वर्षी झाले. 2-3 वेळा माझी नोकरी जाण्याची शंका वाटत होती, परंतु माझ्या परमात्मा यांनी मला सांभाळले. मला 2 पदोन्नती दिल्या. संत रामपालजी महाराज म्हणतात की राजा देखील प्रभूचेच बालक असते. त्याच्यामध्ये देखील प्रभूंची शक्ती कार्य करीत असते. परमेश्वरच आपल्या साधकासाठी राजामध्ये प्रेरणा निर्माण करून सर्व फेरबदल करीत असतात. कर्म करत असताना राजा दृष्टीस पडतो, पण करता करविता परमात्माच आहे. कोणी माझ्या सद्गुरू रामपालजी महाराज यांचा आधार घेऊन पहा. घेणाऱ्यांचे अशा प्रकारेच काटे कष्ट निघतील, म्हणजे नष्ट होतील, जसे माझे कष्ट नष्ट झालेले आहेत. परमात्मा खरोखरच निराधारांना आधार देतात, आत्म्याचा आवाज ऐकतात. माझ्या बाबतीत गेल्या काही वर्षात जे काही घडले आहे ते केवळ परमात्माच करू शकतात. माझ्या सद्गुरूंचा महिमा वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. हे स्वतःच कबीर साहेबांचे अवतार आहेत. जे परमात्मा यांचे दर्शन घेऊ इच्छितात त्यांनी करौंथा येथे यायला विसरू नये. मज या छोट्याशा जीवाला तुम्ही कशी काय उभारी दिली? मी आपली कृतज्ञ आहे. कोणत्या शब्दात मी आपला महिमा गाऊ? पाठकांनी हेच शब्द आपण आपल्या हृदयामध्ये उतरवून घ्यावेत आणि लाभ प्राप्त करून घ्यावा. सतसाहेब. अत्यंत तुच्छ प्राणी, भक्तमती शशी. मोबाईल नंबर 7827741248.